वर्णघातिना लोकगर्भगृह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देव देश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहताय इतिहासाची सुवर्णपाने. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत टू नेशन थेअरी मांडणाऱ्या दोनच व्यक्तिमत्वांबद्दल आपल्याला सांगितलं जातं. एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे मोहम्मद अली जिना. परंतु या दोघांपूर्वी द्विराष्ट्रवादाची मांडणी केल्याचे आपल्याला इतिहासामध्ये आढळून येते. कसे ते आपण जाणून घेऊया. इस्लामच्या जन्माबरोबर कुराणमध्ये दारुल हरब, युद्धभूमी, शत्रुभूमी, काफिर जिथे बहुसंख्येत अशी जागा, आणि दारुल इस्लाम जिथे शरीयतचा कायदा आहे, इस्लामी संस्कृती आहे, मोमीन जिथे बहुसंख्येत अशी जागा, अशी जगाची विभागणी करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेले तरी मुसलमान एक स्वतंत्र राष्ट्रच असतात, अशी मांडणी केलेली आहे. आधुनिक भारतामध्ये सर सय्यद अहमद खान यांनी 16 मार्च 1888 रोजी हिंदू आणि मुसलमान हे दोघेही स्वतंत्र राष्ट्र असल्याची मांडणी केलेली होती. मुसलमानांनी शत्रू राष्ट्रामध्ये कसे हातपाय पसरायचे याविषयीचं मार्गदर्शन कुराणामध्ये वाचायला मिळतं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपली लोकसंख्या वाढवून मुसलमानांनी सीमेजवळचा भाग हा हिंदुस्थानपासून कुरतडायला सुरुवात केली. मुसलमानांच्यात असलेली भिन्न राष्ट्रीयत्वाची दुफळी ही ब्रिटिशांना फायदेशीर वाटली. म्हणून 1909 साली जातीय निवाड्याच्या माध्यमातून त्यांनी मुसलमानांना जास्तीत जास्त जागा देऊ केल्या. गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी या निवाड्याला तात्विकदृष्ट्या मान्यता दिली होती. 1916 साली लोकमान्य टिळकांनी लखनौचा तह केला आणि या तहाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या जातीय निवाड्याला प्रत्यक्ष कृतीद्वारे समर्थन दिलं होतं. परंतु हा तह अगदीच एकतर्फी नव्हता. तर ज्या प्रांतामध्ये हिंदू अल्पसंख्य होते त्या प्रांतात हिंदूंना जास्त जागा देऊ केल्या. साहजिकच मुस्लिम लीगने यावर आक्षेप घेतला आणि हा तह पुढे मोडून पडला. 1919 साली खिलाफत चळवळ सुरू झाली तेव्हा आमचा खलिफा मुख्य सत्ता केंद्र तुर्कस्तानात आहे आणि वैचारिक दृष्ट्या आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत या विचारसरणीला गांधींनीच खतपाणी घातलेलं होतं. म्हणजे या तहापेक्षा जास्त प्रत्यक्ष कृतीद्वारे गांधींनी द्विराष्ट्रवादाला मान्यता दिली होती. इतकंच नाही तर खिलाफतच्या नेत्यांनी अफगाणिस्तानच्या अमीरला हिंदुस्थानवर आक्रमण करायचं निमंत्रण दिलं आणि त्याला गांधींनी मूकसंमती दिली होती. हिंदू आणि मुसलमान हे दोघेही स्वतंत्र राष्ट्र आहेत हा सिद्धांत गांधींनीच आडपडद्याने मांडला होता. खिलाफतचा ठराव आणि त्यावरची गांधींची भाषणे हे स्पष्ट करतात की मुसलमान हे आंतरराष्ट्रीय लागेबंद असलेले राष्ट्र आहेत. त्यांचे आणि हिंदूंचे हितसंबंध समान नाहीत. त्यामुळे मुसलमानांना राजी करण्यासाठी हिंदूंनीच पुढाकार घेतला पाहिजे. गांधींच्या लिखाणामध्ये हिंदू मुसलमान हे शब्द सातत्याने येत होते. हिंदी शब्द फारच क्वचित यायचा. गांधी म्हणतात, मी मुसलमानांसोबत हिंडतो, त्यांना पाठिंबा देतो, कारण त्यांना आणि मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे आणि मुसलमानांना राजी करण्यासाठी हिंदूंनीच पुढाकार घेतला पाहिजे. गांधी संकलित वाङ्मय खंड 18 लेख 35. आज हिंदुस्थानात ज्या प्रमुख समस्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची समस्या खिलाफतची आहे, कारण ती आपल्या मुस्लिम बांधवाची आहे. खंड 16 लेख 264. खिलाफतच्या प्रश्नाने सुधारणा व इतर प्रश्नांना मागे टाकले आहे हे आपल्या हिंदू बांधवांना समजून घेता येईल. खंड 17 लेख 54. रत्नागिरीच्या तुरुंगात जेव्हा सावरकर होते तेव्हा त्यांनी हिंदू मुस्लिम प्रश्नाचं आकलन केलेलं होतं. मुसलमान जर स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र समजत असतील तर हिंदू सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहेत असं त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आणि हिंदू शब्दाची व्याख्या करणारा हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये द्विराष्ट्रवाद मांडलेला नाहीये, तर हिंदू कोणाला म्हणायचं याची व्याख्या केली आहे. जर मुसलमानांच्या फुटीर मानसिकतेला हिंदी किंवा भारतीय राष्ट्रवाद आव्हान देऊ शकत नसेल तर त्याला हिंदू राष्ट्रवाद आव्हान देऊ शकतो, कारण हिंदूंमध्ये एक राष्ट्र बनण्याची सर्व लक्षणे आढळतात असं ऐतिहासिक विवेचन सावरकरांनी केलं होतं. 1924 साली लाला लजपतराय यांनी सुद्धा हिंदू आणि मुसलमान हे एकत्र येणं फार अवघड असल्याचं सांगितलं होतं. शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ ठाकूर यांनी सुद्धा हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र राहणं अशक्य असल्याचा पवित्रा घेतलेला होता. 1927 आणि 1929 या काळामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोन युद्धमान राष्ट्रीय हिंदुस्थानात राहतात अशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. केशव सीताराम ठाकरे यांनी सुद्धा दोन संस्कृतीचा संग्राम या पुस्तकामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोघेही वेगवेगळ्या संस्कृती असल्याचं सांगितलं होतं. फक्त मराठी मुसलमानांना त्यांनी यासाठी अपवाद ठरवलं होतं. पंजाबी भाषा
हा निबंध भगतसिंग यांनी लिहिला, तर त्यामध्ये त्यांनी मुसलमानांच्यात भारतीयत्वाचा संपूर्ण अभाव आहे अशी मांडणी केलेली होती. 1930 साली मोहम्मद इक्बाल यांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं आपण ऐकलं होतं, त्याचे ते रचनाकार होते. त्यामध्ये त्यांनी कशी मांडणी केली होती, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हम, हिंदुस्तान हमारा. त्यांनीच पुढे जाऊन मुस्लिम है हम, वतन है हम, सारा जहां हमारा अशी मांडणी केली. धर्म शिकवत नाही आपापसात वैर ठेवायला, आम्ही हिंदी आहोत, राष्ट्र आहोत, हिंदुस्तान आमचा आहे. तेच आता मोहम्मद इक्बाल पुढे जाऊन आम्ही मुसलमान आहोत, राष्ट्र आहोत, सगळ्या जगावर आमचा अधिकार आहे अशी भाषा बोलत होते. त्यानंतर मुस्लिम लीगच्या प्रत्येक ठरावामध्ये ही मागणी करण्यात येऊ लागली. सुरुवातीच्या काळात जिन्ना सुद्धा मुसलमानांसाठी असे काही स्वतंत्र राष्ट्र मिळू शकते या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. 1934 साली रहमत अली चौधरी यांनी पहिल्यांदा पाकिस्तान ही संकल्पना मांडली. नाव और नेवर या पुस्तकामध्ये त्यांनी पाकिस्तानची संकल्पना मांडली होती. पी फॉर पंजाब, ए फॉर अफगाणिस्तान, के फॉर काश्मीर, एस फॉर सिंध, तान फॉर बलुचिस्तान, आय फॉर इंडिया. अखंड हिंदुस्थान आज व्यवहार्य आहे की नाही याविषयी चर्चा केली जाते, परंतु स्वतःच्या देशाचे तुकडे पडून सुद्धा अखंड पाकिस्तान ही संकल्पना आजही जिवंत आहे. त्यांचं विजन क्लिअर आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांना हिरवा ध्वज फडकवायचा आहे. प्रतिबंधित संघटना सिमीचा एक फार मोठा प्लॅन समोर आला, तो म्हणजे 2047 साली त्यांना भारताला एक इस्लामिक स्टेट बनवायचं आहे. राष्ट्रवादी मुसलमानांचा फाळणीला विरोध होता. ते देशावर प्रेम होतं म्हणून नाही, तर 800 वर्ष आम्ही देशावर राज्य केले आणि आता तुकड्यामध्ये मिळणारे छोटा देश आम्हाला नको आहे अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रवादी मुसलमानांविषयी हामिद दलवाई म्हणतात, राष्ट्रवादी मुसलमान हा डोकं आणि शेपूट नसलेला अत्यंत धोकादायक आणि अक्करमाशी प्राणी असल्याचा मला संशय येऊ लागला आहे. 1937 साली स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोन स्वतंत्र राष्ट्र असल्याचं मुसलमान मानतात. दारुल हरब आणि दारुल इस्लामचा हवाला देत वस्तुस्थिती म्हणून त्यांनी हे मान्य केलं होतं. त्यावर फाळणी हे उत्तर सावरकरांचं नव्हतं, तर हिंदू संघटन आणि हिंदूंचं सैनिकीकरण हा उपाय त्यांनी सुचवलेला होता. 1940 साली मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष लेखी स्वरूपात पाकिस्तानचा ठराव मांडला. तेव्हा त्याच वर्षी गांधींनी जर निजाम सीमेवरच्या टोळींच्या साह्यानं हिंदुस्थानचा बादशाह झाला तरीही सुद्धा माझ्या दृष्टीनं ते एक स्वराज्यच असेल अशी लोकशाही विरोधी आणि मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेतली होती. तर आजच्या सीमेवरच्या टोळ्या कोण, तर हे तालिबानी, आणि निजाम कोण, तर हैदराबादचे ओवैसी बंधू. म्हणजे गांधींचे विचार द्विराष्ट्रवाद किती घातक आणि द्विराष्ट्रवादाला अनुकूल होते याची प्रचिती येते. हळूहळू या मागणीने जोर पकडला. सुरुवातीच्या काळात इस्लामी देशाला हास्यास्पद म्हणून बघणारे जिन्ना कट्टरपंथी मुसलमानांच्या गुंडगिरीने असा देश आपण मिळवू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी करायला सुरुवात केलेली होती. त्या काळात हिंदूंचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस, जो स्वतःला हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून घेत नव्हता, त्याने अधिकाधिक प्रमाणात मुसलमानांचे तुष्टीकरण करायला सुरुवात केली. 1947 ला गांधी, नेहरू, पटेल यांनी मुसलमानांच्या सीमा प्रांतातील हिंसाचाराला घाबरून फाळणी मान्य केली. त्यांचा द्विराष्ट्रवादाला विरोध होता, परंतु धर्माच्या आधारावर फाळणी मात्र त्यांनी मान्य केली. द्विराष्ट्रवाद अमान्य होता, म्हणून त्यांनी भारतातल्या मुसलमानांना पाकिस्तानात जाऊ नये यासाठी त्यांची पायधरणी करायला सुरुवात केली. गांधींनी तर ह्याच्या पुढे जाऊन मुसलमानांनी जर ठरवलं आणि त्यांनी सर्व हिंदूंना मारून टाकलं तर आपण आनंदाने मरू, त्यातून पुढे एका नव्या युगाचा जन्म होईल, असा उपदेश आपल्या प्रवचनातून आणि प्रार्थनातून सातत्याने हिंदूंना केला. त्यामुळे काही चिडक्या हिंदूंच्या मनात राग गेला आणि त्यांतल्या एकानं गांधींची हत्या केली. ही निवळ 55 कोटीतून झालेली हत्या नव्हती, तर गेली 27 वर्ष गांधींनी जे मुस्लिम तुष्टीकरण मोगलांच्या उठावापासून चालवलेलं होतं त्याचीच परिणिती गांधी हत्येमध्ये झालेली होती. याचाच फायदा काँग्रेस आणि हिंदू मुस्लिम भ्रामक ऐक्यासाठी मुस्लिम तुष्टीकरण या विचारसरणीला झाला. त्यामुळे हिंदुत्व वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या 2014 पर्यंत मागं पडत गेलं. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मुसलमान शरणार्थींची लक्षणीय वाढ झालेली दिसते. न्यूयॉर्कचा महापौर झोरान मंदानी हा लोकशाहीच्या मार्गाने निवडून आला नव्हता,
तर मशिदीमध्ये चिथावणीखोर भाषणं करून निवडून आला होता. अलीकडच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मौलवी आणि मशिदींच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. लंडन सारख्या शहरामध्ये आज तुम्हाला शरिया झोन्स बघायला मिळतात, जिथे जायला पोलिसांना सुद्धा बंदी आहे. केरळच्या कित्येक गावामध्ये शरिया कायदा उघडपणे चालतोय. मुंबईजवळच पडघाम हे गाव सुद्धा आयसिसच्या कंट्रोलमध्ये आहे. टाटा इन्स्टिट्यूशन सोशल अँड सायन्स या संस्थेने एक अहवाल सादर केलाय. तो म्हणजे 2051 साली मुंबईमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ही 31% असेल. म्हणजे पुरेसे संख्याबळ प्राप्त झाले तर मुंबई सुद्धा भिवंडी मुंब्रा यांच्यासारखं एक अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखलं जाईल. म्यानमार या बौद्ध देशातील संस्कृतीशी जुळवून घेता आलं नाही तर रोहिंगी मुसलमान आणि बौद्ध यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. आज रोहिंग्यांना तिथून पळून जावं लागलं आणि ते आता भारताच्या आश्रयाला आले आहेत. बांगलादेशींप्रमाणे रोहिंगी मुसलमान हे सुद्धा भारतासाठी एक भली मोठी डोकेदुखी होऊन बसलेले आहेत. 20 वर्षांपूर्वी युरोबिया द युरो अरब एक्सेस नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये अशी मांडणी केली होती की युरोप हे पुढच्या काळामध्ये नवीन अरब म्हणून ओळखले जाईल. मानवतेच्या दृष्टिकोनातून खरं तर इस्लामोफोबिया हा शिक्का आपल्यावर बसू नये यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मुसलमान देशातून आलेल्या शरणार्थींना आपल्या देशामध्ये आश्रय दिला. आज ते सगळ्यांवर पश्चाताप करायची वेळ आली आहे. मुसलमान जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेले तरी त्या देशाची संस्कृती, परंपरा, शासन पद्धती स्वीकारत नाहीत. कधी स्वीकारतात? जोपर्यंत ते अल्पसंख्याक आहेत आणि बहुसंख्य झाल्यावर ते या सर्व गोष्टींना सुरुंग लावतात, शरणार्थी म्हणून येतात आणि राज्यकर्ते होऊन जातात. इतिहास साक्षीदार आहे. सातत्याने अशाच प्रकारच्या गोष्टी घडत असतात. आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.